या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षच शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सगळ्यांना योग्य न्याय देऊ शकतो याची खात्री झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे. दादांच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये आदर होता, आज आहे, परंतु त्याचं भांडवल केलं तर सुद्धा लोक त्याला आमिषाला बळी पडणार नाहीत, कारण त्यांच्याकडे कुठले मुद्दे नाही आहेत. त्यासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते. मतदाराच्या सकाळपासून उत्साहात मतदान करतोय. कशा पद्धतीने मतदान सुरू आहे? मोहोळ तालुक्यामध्ये इतका उत्साह कधी नव्हता, एवढा उत्साह आज मोहोळ तालुक्यामध्ये मतदारामध्ये दिसतोय. याचं कारण की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचं नेतृत्व देवाभाऊ ह्यांनी जी ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घालून प्रगती करण्याचा प्रयत्न केला, ग्रामीण भागातील लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ ह्यांनी अतिशय कर्तृत्वान अशा प्रकारचा पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाला असल्यामुळं लोकांच्यामध्ये उत्साह आहे आणि लोकांना खात्री आहे या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षच शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सगळ्यांना योग्य न्याय देऊ शकतो याची खात्री झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे. साहेब, तर भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी दोन्ही जे आहेत ते एकत्रित येऊन लढत आहेत आणि कुठेतरी सहानुभूती अजितदादांच्या नंतर घेण्याचा प्रयत्न करतो. उमेश पटेल असं म्हणतात, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मत राष्ट्रवादीला दिलं पाहिजे. नाही, हा राजकारणाचा एक त्यांचा भाग झाला. दादांच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये आदर होता, आज आहे, परंतु त्याचं भांडवल केलं तरी सुद्धा लोक त्याला आमिषाला बळी पडणार नाहीत, कारण त्यांच्याकडे कुठले मुद्दे नाही आहेत. त्यांनी काय तालुक्यामध्ये काम केलेलं नाही आहे. केवळ अशा प्रकारे वेगवेगळे इश्यू घेऊनच जनतेपुढे गेलेत आणि भावनिक इश्यू केला, पण मला वाटत नाही मोहोळ तालुक्यातील जनता अशा प्रकारे त्या भावनेला साथ घालेल म्हणून. दुसरीकडे ते असे देखील टीका करता आहेत की त्या माध्यमातून बदनाम करण्याचं, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न भाजपचे आणि राजन पाटील समर्थक करता आहेत. तर त्यांना आम्ही निवडणुकानंतर आमच्याकडे सुद्धा व्हिडिओ आहेत, जर का ते व्हिडिओ दाखवले तर त्यांना अनगर सोडून अमेरिकेला जावं लागेल, अशा पद्धतीची एक टीका ते करताना पाहिलं. नाही, असं आहे की जर खोटे व्हिडिओ असतील तर त्यांनी गुन्हे दाखल करावे, आणि आमचे काय असतील तर त्यांनी इलेक्शनमध्ये करायला पाहिजे होते, आणि आता हे केलं तर काय हरकत नाही. असले व्हिडिओ तरी आम्ही काय अमेरिकेमध्ये जाणार नाही बाबा, आम्ही इथंच राहणार. आम्ही काय इतके मोठे नाही अमेरिका मुंबईन जायला. जसं म्हणा की आमची लढाई ही भाजप विरोधात नाही, राजन पाटील पक्षाच्या विरोधात आमची लढाई. माझी लढाई त्यांच्या विरोधात नाही ना, ते फार बारका माणूस आहे, ते उगा आपलं काहीतरी उंटीला हात लावतात. माझी त्यांच्याशी लढाईच नाही आहे. माझी या तालुक्यामध्ये विचाराशी लढाई आहे. एका संघटनेचा मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे संघटनेचा विचार बरोबर घरापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून मी बघतो, मी अशी कोणाच्या फालतूक माणसाची बरोबरी करत बी नाही, त्याला फारसं मी महत्त्व पण देत नाही. मला खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये कुटुंबातील लोक होते, यंदाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेलाही नाही आणि पंचायत समितीलाही कुटुंबातले नाही, पण पक्षातली लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रचारासाठी झटले. अहो, माझ्या घराण्यात 3 पिढ्याचं राजकारण आहे, समाजकारण आहे. माझ्या 3 पिढ्याचे संबंध आहेत या जिल्ह्या तालुक्यामध्ये. त्यामुळं अनेक सगळे जे कार्यकर्ते ते माझ्या मुलाप्रमाणे, माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत. त्यामुळं जे कोण उभा राहिले ते माझ्या कुटुंबातलेच घरी धरूनच आम्ही काम करतो आहे. आम्ही सत्तेसाठी काम करत नाही आहे. या तालुक्याचा राजकारणाचा वारसा आम्हाला आहे, या वारसा म्हणून करता मी या तालुक्यामध्ये काम करतो आहे. त्यामुळे घरचा उभा राहायचा वगैरे प्रश्नच येत नाही. माझं नगरपंचायतमध्ये गाव आहे आणि असलं नसलं तर फार आम्ही सत्तेच्या मागे गेलेली माणसं नाही आहे. तालुक्यामध्ये 6च्या 6 आणि 12 पंचायत समिती ज्या आहेत त्या निवडून येतील, भाजपला एकही जागा मिळणार नाही असा दावा करता आहेत. आपलं काय मत आहे? नाही, आता दावा करतात ते फार दिवस झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि मोहोळ तालुक्यामध्ये राजकारण करतायत, त्यामुळे त्यांना अधिक माहिती असेल बाबा. मला काय एवढं माहिती नाही, परंतु परवा दिवशी सकाळी हे चित्र सगळं स्पष्टच होईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी. 6च्या 6 झेडपी आपल्याकडे 6च्या 6 जिल्हा परिषदच्या आणि 12च्या 12 पंचायत समित्या ह्या कमळाच्या चिन्हावरचे उमेदवार निवडून येणार. थँक्यू. येऊ मग.